जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनी या पुस्तकातील आज 25 मार्चचं प्रवचन. प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा. एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले की मला तुम्ही औषधं दिले तरी पण मी विडी सोडणार नाही. त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा असं म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरतेच एकत्र जमतो. 5 जण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सुख एकट्याच्याच वाट्याला मिळणे कसे काय शक्य आहे? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे. आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खुणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करता, तो होत नसेल तर त्या व्यापारात काही तथ्य नाही. तसेच प्रपंचात हा नफा आहे, समाधान हा नफा आहे, तोच जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग असे जर आपण एखाद्याला विचारले तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही. पण ही गोष्ट कोणालाच पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला मी सुखी आहे असे वाटणे कधीतरी शक्य आहे का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर प्रपंचात समाधान आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते. परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहून सुद्धा